तर हॅलो गाईज, तर आता आदर्श चालला आहे बोर्डिंगला. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ब्लॉग कोण काढणार, कसा कोण टाकणार. तर आदर्शची तयारी चालू आहे. इथं बघा कपडे ती चालू आहे. तर आता मम्मी गेली आहे कपडे आणायला त्याला दुकानात. तर तुम्ही बघू शकताय आता आदर्श खूप रडकुंडीला आलाय, कारण ब्लॉग बघणार पण नाही ते आणि काढू पण शकणार नाही. काढलं तर मी काढेल, नाही तर कजाती तर मी पण नाही. बघूयात आता एंड मध्ये काय होते पुढच्या भागात. 2 मिनिटं थांबवते बा. तर हॅलो गाईज, तर हे आजी दोघी बघा कशी बसल्या आहेत. त्या आदर्शचं बोलत बसले आहेत. बोर्डिंगला किती पैसे लागते ते बघत बसले आहेत. तुम्ही बघू शकता एंडला बघा आमचा मोठ्या कसा आहे. जर आता बघा मम्मी तयारी करतीये, आता आली आहे. हे बघा मम्मी कपडे धुतीये ना त्याचे, कारण त्याला आता स्वच्छ कपडे घालायला. तर आमची आजी कशी बसली. तर हॅलो गाईज, तर आता आजी काहीतरी बोलणार आहे भैयाच्या 2 शब्दाबद्दल. बोल आजी. भैया भैयो इकडे आला का? सांग की आत्ताच, तिथं आपलं कुणी नाही. काय खरं वाटते. तर बघा खूप रडकुंडीला आहे पप्पा. पप्पा म्हणजे कडी लाव. तर थांबा 2 मिनिटं बाळा. तर हॅलो गाईज, तर बघा त्याला आजच्या दिवस खायला भेटणार आहे ना, त्यामुळे पप्पाने आणले. कशा बघा. आणि आजी म्हणते मला आनंद झाला. कशाचा आनंद. तर आता बाबाला तर माझी आजी कशी रडतीये भैयामुळे बघा. तुम्ही बघू शकता. तर आमचं पदमा बघा किती पात्र आहे. आत्ता दात असतो, आता उठलाय पहाटे झाली. तर चांगली सवय लागून त्याला मित्राच्या नादात करीत असते. मी दिलाय बाबाची. तर तुम्हाला नंतर उद्याच्याला एंड करून तुम्हाला पाठवतो. तर 2 मिनिटासाठी बाय. आता मी बोर्डिंगला जाणार. मला माहितीच असेल 2 वाजल्या दुपारच्या. मग आता ब्लॉग काढू शकत नाही मी. सुट्टी काढून गावा आठवड्यात नाही तर 4-5 दिवसांनी. मग आता ब्लॉगला एंड करतो. आता तयारी करायची, जायची पीटी आणायची. ब्लॉगला एंड करतो. हाय कोचिंग. मला वाटत नसेल उगो म्हणतो, पण पॅकिंग कालची थोडं साबणा बी पाटील चुडीला सामान दाखवतो. मग ब्लॉगला एंड करून देतो. हाय कोचिंग बाय.